लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी गुड न्यूज आलेली, खुशखबर आलेली. महिलांना पैसे तर जमा झाले. मे महिन्याचा जून महिन्याच्या हप्त्या संदर्भात सुद्धा महत्वाची अपडेट आलेली आहे. आता लाडक्या बहिणीनं तुम्हाला मेचा तर हप्ता जमा झालेला आहे. आता जूनच्या हप्त्या संदर्भात सुद्धा महत्वाची अपडेट. चला बघूया पैसे तुम्हाला जमा झालेले आहेत. तर हो, जमा झालेत. लाडकी बहिणीला 11वा हप्ता मे महिन्याचा जून महिन्यामध्ये जमा झालाय आणि जूनचा सुद्धा महत्वाचा हप्ता जमा होणार, त्याची सुद्धा अपडेट आहे. तर बघूया सुरुवातीला आता 11वा हप्ता हा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालाय. कोणकोणत्या महिलांना मिळालाय, कुठल्या जिल्ह्यामध्ये या पैशाचं वाटप झालेलं आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये. चॅनल नवीन असताना अजून आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं नक्की एकदा सबस्क्राईब करा, त्याची बेल आयकॉन प्रेस करा. ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ एकदा लाईक करून द्या. 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत. आता साधारणतः एक सकाळपासूनच लाडक्या बहिणीला पैसे मिळत आहेत. ते आतापर्यंत रेग्युलर आता सुद्धा चालू आहेत. आता सुद्धा काही महिलांनी स्क्रीनशॉट पाठवले. साधारणतः एक 6 वाजेपर्यंत लाडकीला पैसे येणार आहेत. आता ज्या ज्या महिलांना आज पैसे नाही मिळाले, समजा तुम्हाला मिळाले असतील तर कमेंट करा. पैसे मिळाले, किती हप्ता मिळालाय, 11वा मिळालाय, किती पैसे मिळाले, 500 रुपये, 3000 रुपये, 1500 रुपये, त्याचे सुद्धा कमेंट करा. आणि जूनचा हप्ता तुम्हाला पाहिजे का त्याचे सुद्धा कमेंट करा. कधी मिळाले ते पण माहिती मी देणार, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तुम्ही जर पाहिला असेल तर आता सगळ्या महिलांना पैसे येत नाहीत. अनेक महिला अपात्र केल्या जात आहेत. खूप महिला आहेत ज्यांना हा जो तुमचा 11वा हप्ता मे महिन्याचा आहे तो अनेक महिलांना मिळाला नाही. तर त्यात अनेक महिन्यापेक्षा लाखो महिला असतील. तर आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या पैशाचं वितरण होणार आहे. ज्या उर्वरित महिला राहिल्या असतील त्या महिलांना 6 तारखेला पैसे जमा होणार आहेत. किती हप्ता, 11वा हप्ता. आणि 12वा हप्ता सुद्धा येणार. बघा, एक 3:09 पैसे आले. 1500 रुपये इज क्रेडिट टू युअर अकाउंट, हे जे आहे तुमचं. ठीक आहे. कशाने बाबांनो, DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर नुसार तुमचे पैसे आलेले 5/6/2025 ला आजच आलेले पैसे आहेत. त्यामुळे चेक करायचे तुम्हाला पैसे आलेले आहेत का, आणि आलेत तर किती पैसे आहेत. या ताईंना आता पैसे 1500 रुपये आले. मग तो काही महिलांना 500 रुपये जमा झाले असतील. किती तवरले त्या ठिकाणी 3000 जमा झाले असतील. ज्यांना 10वा हप्ता नाही मिळाला टेक्निकल इश्यूमुळे, आणि काही महिलांना 1 रुपयाही त्या ठिकाणी जमा नसेल झाला, अशा सुद्धा महिला असतील. मग तुम्ही कमेंट करायची किती पैसे जमा झाले. काही महिलांना ज्यांना नाही मिळाले तर तुमचं नाव किंवा तुमचा जिल्हा, कुठल्या जिल्ह्यामध्ये आहात, तुम्हाला पैसे नाही मिळाले ते पण सांगायचं आहे. सगळ्या महिलांना पैसे नाहीत. 1500 रुपये रेग्युलर येणार आहेत. बाकीच्याला काही टेक्निकल इश्यू नसतील मिळाले, उद्याच्याला जमा होणार आहेत. आणि तुमचा अजून काही प्रॉब्लेम असेल की पैसे आले नसतील तर त्यांनी हा जो नंबर आहे इथं वर लिहिला बघा, ज्याला गोल केलंय 181 या नंबरला कॉल करा. हा सरकारचा हेल्पलाईन नंबर आहे, म्हणजे मदत करण्यासाठी तुमचा सरकारचा हा नंबर आहे. या नंबरला कॉल करा आणि तुमचा हप्ता कुठला आला नाही याची सुद्धा माहिती द्या. आणि तुमचा जिल्हा सांगा. जर पैसे आले नसतील आज, कोणता जिल्हा आहे, तुमचे पैसे नाही आले का. ठीक आहे. आले असतील तर सर्वांना गुड न्यूज आहे. नसतील आले तर तुमचा जिल्हा सांगायचा आहे की या जिल्ह्यामध्ये आहे आणि मला अजून त्या ठिकाणी 11वा हप्ता मे महिन्याचा जमा झाला नाहीये, तर कळतो तुम्हाला. आणि 181 हा जो नंबर आहे या नंबरवर सुद्धा कॉल करायचा आहे. एकंदरीत महाराष्ट्राच्या 22 ते 23 जिल्ह्यामध्ये आजच्या पैशाचं वितरण झालेलं आहे. राहिलेल्या ज्या महिला असतील त्यांना उद्या 6 जूनला पुढच्या जिल्ह्याचं वितरण होणार आहे. तत्पूर्वी तुम्ही अपात्र झालेला आहात का, अपात्र केलेला आहे का, हे जर पाहायचं असेल तुम्हाला, तर ज्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे त्याच महिलांना पाहता येतंय. नारी शक्ती दूत ऍपवाल्या महिलांना ते पाहता येत नाहीये. तर ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला असेल ते बघून घ्या. मग साधारणतः एकंदरीत सरासरी खूप जिल्ह्यात पैसे आलेत. तुम्ही चेक करा. ताईनो दादानो, तुम्हाला पैसे आलेत का, तुमचा जिल्हा सांगा. नसतील आले तर. आणि लवकरच तुम्हाला जून महिन्याचे जे पैसे आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा अपडेट सुरू आहे. त्यांची जी काही मीटिंग आहे, आणि लवकरच तुम्हाला याच महिन्याचा तुमचा जूनचा जो हप्ता आहे 12वा, तो सुद्धा तुम्हाला याच महिन्यामध्ये मिळणार आहे. एक साधारणतः 8 दिवसामध्ये मिळतील पैसे, किंवा त्याच्या लवकर सुद्धा तुम्हाला पैसे मिळण्याचे चान्सेस जास्त. त्यामुळे हा व्हिडिओ महत्वाचा आहे. गुड न्यूज सगळ्या लाडकीला आहे की 11वा तर तुम्हाला मिळाला आज, आणि 12वा सुद्धा तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे, त्याचे सुद्धा चालू आहे. आणि रेग्युलर पुढच्या महिन्यापासून तुम्हाला ज्या त्या महिन्यातल्या पैसे ज्या त्या महिन्याच्या 10 तारखेच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये त्याचं वितरण होणार.